आदर्श शिक्षक समितीने जे आंदोलन उभं केलं आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे आदर्श मावळे जमलेलो आहोत। कारण वारंवार जिल्हा परिषदला सूचना देऊनही आणि विनंती करूनही जिल्हा परिषदचे आमचे जे कामं कार्यालयीन कामं अडकलेले आहेत, जशा केंद्र प्रमुखाच्या पदोन्नत्या आहेत, पदवीधर पदावनतच्या ऑर्डर्स आहेत, अजून दुसरे जे बाकी प्रमोशन्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही जिल्हा परिषदला वारंवार विनंती करतो आहोत की ही कामं शिक्षकांची झाली पाहिजेत, परंतु ह्या कामाकडे वारंवार दुर्लक्ष केलं जातं। त्याच्यामुळे आंदोलन हा एक लोकशाहीचा मार्ग आम्ही समजतो आणि त्या दृष्टीने आम्ही या आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि त्याकरिता आम्ही पूर्वसूचना म्हणून कार्यालयाला 15 दिवस आधी पत्र दिलेलं होतं आणि त्या दृष्टीने आज आम्ही विधानसभेचे गंगापूर साहेब आपण धरणे आंदोलन करताय, काय मागण्या? जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हाभरामध्ये सुमारे 8 ते 8.5 शिक्षक कार्यरत आहेत। जिल्हा परिषद प्रशासन शिक्षकांचे जे विविध प्रश्न आहेत, महाराष्ट्रामध्ये अन्य जिल्हा परिषदा ह्या वेळेमध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडवतात, पण या जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांचे सेवाविषयी जे प्रश्न आहे महत्वाचे, पदोन्नतीचे असेल, पदावनत असेल, तर या प्रश्नासाठी महिनोमहिने वर्षे विलंब लावण्यात येतो। मागेच आम्ही आदर्श शिक्षक समितीच्या माध्यमातून एक वर्षभर जिल्हा परिषदला 31 मार्च 2022 ला याच ठिकाणी आंदोलन केलं होतं। त्यानंतर 2023 ला एक वर्षानंतर माननीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब यांनी ज्यावेळेस त्याची दखल घेतली त्यावेळेस 14 वर्षानंतर विस्तार अधिकारी पदोन्नती झाली, मुख्याध्यापकांची 120 जागा भरल्या, मात्र केंद्र प्रमुखाच्या 50% पेक्षा जादा पद रिक्त आहेत, परंतु जिल्हा परिषदला पदोन्नती करण्यासाठी वेळ नाही। आमच्याकडे जिल्हा परिषद मध्ये 150 लोक पदोन्नत मागतायत, रिव्हर्शन मागतायत, मात्र जिल्हा परिषदनं काही ठराविक लोकांच्या या ठिकाणी ती पदोन्नत प्रक्रिया पूर्ण केली। मग काहींना पोटाशी आणि काहींना पाठीशी, काही लोकांना एक एक करून ऑर्डर दिले जातात, मात्र सार्वजनिक जो प्रश्न आहेत त्यातले राहिलेले लोक त्यांना ऑर्डर दिल्या जात नाही। तर असे अनेक प्रश्न आहेत। जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण निधी 2008 पासून आतापर्यंत 24 पर्यंत करोड रुपये त्या ठिकाणी आमचे जमा आहेत। त्यामध्ये काही भ्रष्टाचार झाला का, तो पैसा कुठे आहे त्याचा काही हिशोब नाही, तो आमच्या वर्गणीदार जे काही कर्मचारी आहे, शिक्षक आहे, इतर डिपार्टमेंटचे आहेत त्यांना परत दिला पाहिजे। काही शिक्षक आमचे यांना सक्तीनं पदोन्नत केलं, मुख्याध्यापकाचं पदवीधर केलं, मात्र आता पदोन्नती झाली त्यावेळेस त्यांना त्यांचं मुख्याध्यापक पद बहाल केलं पाहिजे होतं, पण ते